नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज गणपतीचा मुखा साधून व्हिडिओला सुरुवात करते आहे, कारण बरेच दिवस गॅप झालेला आहे. तर आता या पुढच्या म्हणजे या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला हप्त्यामध्ये एक एक 2-2, 3-3 असे व्हिडिओ बघायला भेटतील. बघू आता जसे व्हिडिओ बनवता येईल तसं आपण नवीन नवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. म्हणजे हप्त्यामध्ये 2 ते 3 व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करायचाच आहे. तर आजचा व्हिडिओ गणपती बाप्पाचा असणार आहे. गणपती बाप्पाचं आपण दर्शन करायला चाललो आहे मंदिरामध्ये. गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गणपती बाप्पांचं पण दर्शन करायचं आहे आपल्याला. आणि गणपतीचं अगोदर दर्शन, त्याच्यानंतर गणपती मंदिरामध्ये होणारे प्रोग्राम, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आज व्हिडिओचा काय कॉन्टेंट नक्की माहिती नाही मला, काय होणार आहे व्हिडिओ, कशी होणार आहे माहिती नाही, पण जे होईल ते भारी होईल, भन्नाट होणार आहे आणि ते तुम्हाला बघायला आवडेलच नक्की. तर आजच्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. आता आपण चालू आहेत मंदिरात पाय वगैरे पडू आणि त्याच्यानंतर मग पुढचं काय होते ते बघत राहू. तर चला मग सध्या आत्ता जाऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ अगोदर आणि त्याच्यानंतर पुढे दिवस सुरू करू. तर मित्रांनो, आता दर्शन करून आलो. दर्शन वगैरे मस्त झालं, एकदम भारी दर्शन झालं. गर्दी होती पण पटकन दर्शन झालं आणि आत्ता आपल्याला तयारी करून जायचं आहे गणपती बघायला दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे काकांचा गणपती असतो, आत्यांचा गणपती असतो, त्यांच्याकडे गणपती बघायला जायचं आहे. आता ते गणपती बघू आणि त्याच्यानंतर परत गावात येऊ आणि गावातले काय प्रोग्राम असतील ते बघू आणि बाकीचे अजून नंतर मग संध्याकाळी दुसरे गणपती बघायला जाऊ. तर चला मग आता आपण गणपती बघायला जाऊ. अगोदर नांदगावला आणि त्याच्यानंतर शिरडोनला जायचं आहे. तर ते गणपती बघून येऊ परत गावातले प्रोग्राम बघायला. तर मित्रांनो, घरातल्यांची अजून तयारी चालू आहे, म्हणून निघायला अजून वेळ आहे, जाण्यासाठी वेळ आहे अजून. तर म्हणून म्हटलं तर तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तर आता तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन केलं असेल, तुम्हाला माहितीच असेल आपला गणपती बाप्पा 2 गावांचा एक गणपती बाप्पा आहे आणि 2 गावात एक गणपती बाप्पाची पूजा केली जाते. स्वयंभू गणपती बाप्पा आहे आपला. शेकडो वर्षापासून ही परंपरा चालू आहे की 2 गावात एक गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तर हे तुम्ही बघितलंच असेल, 2 गावामध्ये एक गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि खूप जोरात उत्साह साजरा केला जातो. आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की नाही माहिती नाही, पण गणपती बाप्पा स्वयंभू प्रकट झाले, जेव्हा गाववाल्यांना ते भेटले, तेव्हा ते त्याच जागेवरती तिथं एक कौलारू मंदिर बांधलं होतं आणि तिथे त्याची पूजा केली जात होती. तिथं सर्व गावातली लोक पूजा वगैरे करायचे आणि हे उत्सव साजरा करायचे. त्याच्यानंतर गावातलेही ठरवलं की आपण आता मंदिर बांधायचं आणि एक भव्य मंदिर बांधण्यात आलं. ते मंदिर जिथे भेटले होते त्याच्या मागे बांधलं होतं. पण आणि ते मंदिर पूर्ण झाल्यानंतर जेव्हा गणपती बाप्पा आणि बाकीच्या देवांना त्या मंदिरात देण्याचा दिवस आला, तेव्हा त्या मूर्त्या तिथून हलल्याच नाही. म्हणजे कुठल्याच
तिथे काम करणारे लोक होते त्यांना, गाववाल्यांना, कोणाला तिथून ते उचलता आल्या नाही आणि त्या मंदिरात नेता आल्या नाही. तर ते मंदिर तसंच ठेवलं आणि ती जिथे मूर्त्या भेटल्या होत्या त्याच जागेवरती हे आता तुम्ही बघितलं ते मंदिर बांधण्यात आलं. ते तिथे बांधण्यात आलं आणि तिथून फक्त वरती आसनावरती बाकीच्या सर्व मूर्त्या तिथे तेवढ्या ठेवण्यात आल्या. तर खूप मोठी ही गोष्ट आहे की गणपती बाप्पाचं मंदिर बांधून त्या मंदिरात त्या मूर्त्या गेल्या नाही. म्हणजे असे आमचे आजोबा वगैरे सांगायचे या गोष्टी, तेव्हा असं वेगळंच वाटायचं. पण आता जेव्हा जसं मोठं होत चाललो आणि बाप्पाची प्रचिती पाहतो, बाप्पाचं बोललेलं आम्ही काय बोललेलं असतं ते आमचं पूर्ण होताना आम्ही बघतो, तेव्हा ते एकदम वेगळं वाटतं आणि एकदम भारी वाटतं. असं छोटंसं बोलायचं होतं तुमच्याशी. तर ही स्टोरी तुम्हाला माहीत होती की नाही माहिती नाही, पण अशी एक छोटीशी स्टोरी आहे. अजून बऱ्याच काय काय आहे ते बघू, आस्ते आस्ते बोलत जाईल. पण आत्ता मला भरपूर बोलायचं होतं पण मला बोलता नाहीत. तर चला आता आपण आपल्या पुढच्या गोष्टीकडे बोलूया. आपण जायचं आहे आता आपल्याला गणपती बघायला, ते बघायला जाऊया आणि अशा मध्ये मध्ये येऊन तुम्हाला स्टोऱ्या छोट्या मोठ्या सांगतच जाईल. तर चला मग गणपती बघायला जाऊ. तुम्हाला पण घेऊ. तर मित्रांनो आता आपण गणपती बघून आलो आणि आता गणपती मंदिराजवळ आपल्या नाच असतात ते बघायला जाऊ आणि नाच बघू, जरा एन्जॉय करू. चला नाच बघू. ही दुसऱ्यांदा तुम्ही संधी आम्हाला दिली आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा आम्ही साधारण 3-4 वर्षापूर्वी आता इथे कार्यक्रम केला होता. हे जे जागृत देवस्थान जे आहे एक सुंदर अंकुर फुलेला दौना फुलेला आई तुझा दौना फुलेला. सुंदरशी चाल या गाण्याला तर येते लक्षात द्या. अहंकाराने मझवारीच छळले तुझे थोर पण मज नाही कळले. उघडले डोळ्यात ज्ञान टळले मी तुझ्याच मंदिरी श्री गणेशा माझे पाऊल वळले. माझ्या गौरी गणा देवा गजानना, माझ्या गौरी गणा देवा गजानना, नमी तो माता चरणावर
देवाचा माझ्या गौरी गणदेवा गजानना नमित माथा चरणावर तुझ्या नमित माथा चरणावर भक्तिभावाचा टाकता कांदा गावाचा उत्सव गणपती देवाचा टाकता कांदा गावाचा गणपती देवाचा
मला प्रतापगडाच्या पायथ्याशी. माझ्या बाप्पाचा सोहळा हा सजला टाका खाना या गावाला. अरे देवा तुझा, अरे देवा तुझा आलो रे दर्शनाला. आजाद नथ मंडळ अरे देवा तुझा आलो रे दर्शनाला. आजाद नथ मंडळ तर मित्रांनो आता गर्दी नाही ना चालू त्यामुळे काही नवसाचे नारळ लागल्यात 90 असतात काही काही केलेले 100 भरपूर लागतात दिवसभरात असे. आणि यावेळी डेकोरेशन पण छान केलं होतं सकाळी तुम्ही बघितलं असेल. त्या दर्शनाच्या साठी कस मन धाव घेई त्या एक विराटाई. सुंदरशी चाल या गाण्याला लावलेली आहे आणि तुम्ही या गाण्यातला जोश बघा. सुरुवात झाल्यानंतर
आणि या गाण्याचा शेवटी पहा की ज्या वेळेला हनुमानाचा जन्म होतो आणि तो सूर्याला गिळायला निघतो, त्यावेळेचं सुंदरचं वर्णन या गाण्यामध्ये केलेलं आहे. आपल्या छातीला फाडून ज्यावेळेला श्रीरामाचं दर्शन तो घडवतो ते या गाण्यामध्ये घेतलेलं आहे. आणि सीतेच्या वराने चिरंजीवी झाला होता, अशा बऱ्याच पौराणिक गोष्टीचा यात उल्लेख केलेला आहे. तर सादर आहे तुमच्या समोर पवनपुत्र हनुमान हे गाणं. पवनपुत्र हनुमान संकट निवारी, सूर्यालाही घेतो मुखी गगनी तो विहारी, गगनी तो विहारी, बोले राम कृष्ण हरी, गगनी तो विहारी, बोले राम कृष्ण हरी. पवनपुत्र हनुमान संकट निवारी, सूर्यालाही घेतो मुखी गगनी तो विहारी, गगनी तो विहारी, बोले राम कृष्ण हरी, गगनी तो सूर्यालाही घेतो मुखी गगनी तो विहारी, गगनी तो विहारी, बोले राम कृष्ण हरी, गगनी तो विहारी.
तर मित्रांनो डान्स चालू होता, आपण निघालोत, आपल्याला जायचं आता थोडा बाहेर जायचं गणपती बघायला. तर अर्धे डान्स सोडून आले, आता आपण दुसरा गणपती एक बघायला जाऊ आणि मग परत संध्याकाळी येऊ बघू रात्री नाच बघायला, नाहीतर मग गणपतीच बघा. चला भेटू आता पुढे गणपती बघायला. तर मित्रांनो आता मंदिरामध्ये डान्स चालू झालेत, महिलांचे डान्स आहेत, तर ते बघायला जाऊ आपण. ते फेऱ्यांचे डान्स असतील ते बघू आणि मग बघू आजच्या व्हिडिओची सांगता करू. तर चला मंदिरामध्ये जाऊ आणि फेऱ्यांच्या गाणी बघू.
Thank you.